शरद पवार खोटं बोलतायत. पवारांचं वराती मागून घोडं. आयोगावरील आरोपावरून प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर निशाणा, तर निवडणूक निष्पक्ष झाली नसल्याचंही वक्तव्य. राहुल गांधींचे आरोप खोटे. त्यांनी कोर्टात जावं. शिंदेंचा हल्लाबोल. तर महाविकास आघाडीला जनतेनं घरी बसवलंय. महाविकास आघाडीवरही शिंदेंचा निशाणा. कबुतरांसाठी गरज पडली तर शस्त्रही उचलू. आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही. जैन मुनींची धमकी. जैन समाजाला हिंसक बनवण्याचं काम भाजप करतंय. भाजपमुळेच जैन समाज आपल्या विचारापासून दूर होतोय. राऊतांचा आरोप. तर स्थानिकांना जे हवं तेच झालं पाहिजे. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब निर्णय. स्वातंत्र्यदिनी चिकन मटन शॉप बंद राहणार. काय खावं सांगणारे हे कोण? आदित्य ठाकरे आणि आव्हाडांचा आयुक्तांवर निशाणा. काय खावं काय विकावं याला कायद्याची बंदी आहे का? यांच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा खोचक सवाल. तर रस्त्याकडे लक्ष द्या, खाण्याकडे नाही. आदित्य ठाकरेंनी सुनावलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन. आंदोलनाचा टीजर रिलीज. आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची आंदोलनातून मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर. श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. सांगलीतील 1200 पैलवान करणार रक्तदान. खोक्या भोसलेची जेलमध्येही दहशत. गांजा वाटून घेण्याच्या कारणावरून इतर कैद्यांसोबत भांडण. बीड जिल्हा कारागृहात घडला प्रकार. बीडच्या गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार. छातीत गोळी लागल्यानं महिला गंभीर जखमी. ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा एकट्या सोलापुरातील वस्त्र उद्योगाला 250 कोटींचा फटका. सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ. निर्यातदारांचं टेन्शन वाढलं. मुंबईत गणपती आगमनाची धूम. लालबाग परळमध्ये गणेश भाविकांची मोठी गर्दी. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा. राहुल सातपुतेंची पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार. 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा. इगतपुरीतील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयची मोठी कारवाई. अवैध कॉल सेंटरचं रॅकेट उघड. कारवाईत 5 आरोपींना अटक. अवैध कॉल सेंटरचं रॅकेट उघड. आता 12 तासात नागपूर पुणे अंतर पार करता येणार. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दाखवला हिरवा झेंडा. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी घेतला गळफास. सासरच्या लोकांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये कर्जत शहर आणि परिसरात जोरदार पाऊस. घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडले. तापी नदीपात्रात 11,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.